नमस्कार, मी डॉक्टर सनी गुगळे. मी ऑर्थोपेडिक सर्जन, स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहे. माझं क्लिनिक हॅपी जॉइंट्स क्लिनिक, स्वारगेट, पुणे इथे आहे. आपल्याला रेग्युलर इन्फॉर्मेशन मिळावी आणि आपला संवाद अजून डिटेलमध्ये व्हावा म्हणून मी हा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे. या संबंधित नियमित अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आजचा विषय म्हणजे गुडघ्याचा संधिवात म्हणजे नी ऑस्टिओआर्थरायटिस. हा प्रॉब्लेम जो आहे हा वाढत्या वयाचा प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेम मध्ये गुडघ्याचा जो सांधा असतो त्याच्यावरचं जे हाडावरचं आवरण असतं ते घासून घासून खराब व्हायला लागतं आणि ही झीज झाल्यामुळे गुडघ्याच्या व्याधी चालू होतात. गुडघ्यात सूज येणे, गुडघा दुखणे, चालताना त्रास होणे, जिने चढउतर करताना त्रास होणे. आपण रोजच्या रोज बऱ्याच आपल्या नातेवाईकांना, काका, मावशी, आत्या यांना बघतो की चालताना त्रास होतोय, गुडघा दुखतोय, गुडघा पकडून बसलेत. ही जी व्याधी आहे ह्याला गुडघ्याचा संधिवात म्हणतात, म्हणजे नी ऑस्टिओआर्थरायटिस. ही व्याधी होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली जीवनशैली. ह्या वेगात वाहणाऱ्या जीवनशैलीमध्ये आपल्याला व्यायाम करायला कधी वेळच मिळत नाही. गुडघ्याच्या भोवतीचे स्नायू कमजोर असतात, म्हणून जे काही आपण क्रिया करायला जातो, चालणं, फिरणं, जिने चढणं उतरणं, खाली बसणं उठणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्नायूमध्ये कमजोरी असल्यामुळे गुडघ्याला रिपीटेड मायक्रो इंजुरीज म्हणजे रिपीटेड व्याधी होत जातात आणि त्यामुळे हाडावरचं कोटिंग आहे ते वीक होऊन घासून खराब व्हायला लागतं. असे हे महत्वाचं कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे आपण रोजच्या जीवनशैलीमध्ये बऱ्याच क्रिया अशा करत राहतो ज्याच्यामध्ये आपण बऱ्याच कित्येक वेळा गुडघ्यावरती खाली बसतो, मांडी घालून बसतो, गुडघ्याला इजा होते, धक्का लागतो, झटका लागतो, किरकोळ गुडघा दुखतो, आपण तिथे विसरून जातो. पुढे आपण त्याच्याकडे कधीच लक्ष देत नाही आणि म्हणून हे सगळे प्रॉब्लेम साचून साचून वाढत्या वयामध्ये गुडघ्याची ही व्याधी व्हायला सुरू होते. ह्या व्याधीचे लक्षणं हे फार महत्वाचे आहेत आणि तुम्हाला माहिती पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुडघ्याला येणारी सूज म्हणजे स्वेलिंग इन द नी जॉइंट. गुडघा हा घासून खराब झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी साचायला लागतं आणि ते पाणी जे असतं हे बॉडीचं रिॲक्शनरी फ्लुइड आहे, त्याच्यामुळे तो गुडघा सुजतो आणि सुजायला लागला की तो दुखायला लागतो. सुजण्याच्या नंतर मुख्य लक्षण म्हणजे गुडघ्यात दुखणे. आपण 10 मिनिटं चालतोय तेव्हा काही त्रास होत नाही, पण पुढे अजून चालत राहायला लागलो की गुडघा दुखायला लागतो, थकवा जाणवतो आणि आपल्याला बसायला लागतं. तर असं हे प्रॉब्लेम जे आहे त्याच्यामध्ये सेकंड चिन्ह म्हणजे गुडघ्यात दुखणे. तिसरं चिन्ह म्हणजे गुडघ्याला जे काही जीवनशैलीमध्ये आपण ऍक्टिव्हिटीज करतो ते आता व्यवस्थितपणे करता येत नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोजच्या रोज आपण चालतोय ते नियमित चालता येत नाहीये, आपण जिने चढउतर करतोय ते करता येत नाहीये किंवा ते करत असताना गुडघा दुखतोय, ठणकतोय आणि आपल्याला बसायला लागतं किंवा थांबायला लागतं. अजून एक महत्वाचं लक्षण म्हणजे गुडघ्यात दिसणारे व्यंग. आपण बऱ्याच वेळेला बागेमध्ये, पार्कमध्ये आपण बघतो की आजी आजोबा चालतायत पण त्यांना पायामध्ये व्यंग आहेत, ते थोडंसं डग मारून चालतायत आणि हे जी व्याधी आहे ही एंड स्टेजमध्ये म्हणजे ऍडव्हान्स आर्थरायटिसमध्ये ही दिसते. पण हे एक महत्वाचं लक्षण आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आपण फाइंडिंग करू शकता की आपल्याला गुडघ्याचा संधिवात झालाय किंवा गुडघ्यामध्ये झीज व्हायला सुरू झालेली आहे. या व्याधीचं निदान हे फार महत्वाचं आहे. निदानासाठी जर का तुम्हाला गुडघ्यात त्रास होत असेल, रोजच्या जीवनशैलीमध्ये अडथळा जाणवत असेल गुडघ्याचा, तर आपल्या ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टरांना भेटलं पाहिजे. त्यांच्याकडनं क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे एक तपासणी करून घ्यायला पाहिजे आणि ती तपासणीमध्ये बऱ्याच वेळेला हे प्रॉब्लेम आढळण्यात येते. आणखी अजून डिटेलमध्ये डायग्नोसिस करण्यासाठी ह्याचा गुडघ्याचा एक्सरे केला जातो. महत्वाची गोष्ट काय आहे की गुडघ्याची व्याधी जी आहे ती चालताना फिरताना होते, त्यामुळे एक्सरे जो आपण काढतो गुडघ्याचा तो उभा राहून म्हणजे वेट बेअरिंग एक्सरे काढला पाहिजे. त्या एक्सरेमध्ये आपल्याला जॉईंट स्पेस नॅरोईंग म्हणजे सांध्यामध्ये होणारी हाडाची झीज, दोन हाडांच्या मधला जो गॅप आहे तो हळूहळू कमी होत जातो आणि ही एक महत्वाचं निदानाचं ऑप्शन आहे. एक्सरे मध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला 99% ह्या प्रॉब्लेमचा डायग्नोसिस होऊन जाते. अगदीच फार क्वचित लोकांमध्ये जिथे अर्ली आर्थरायटिस आहे किंवा अजून एक्सरेमध्ये बदल नाहीये पण गुडघ्याची व्याधी आहे, त्रास होतोय, दुखतोय, तर अशा पेशंट्समध्ये आम्ही MRI हे तपासणी ॲडवाइस करतो. MRI मध्ये आपण बऱ्याच वेळेला गादीला चीर जाते किंवा हाडाच्या कोटिंगला तडा जातो किंवा हाडाला छोटे छोटे मायक्रो फ्रॅक्चर्स होतात आणि त्याचं आपण निदान करू शकतो. निदान झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे ट्रीटमेंट. ह्या व्याधीला कशा प्रकारे आपण ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती करू शकतो. तर ट्रीटमेंटमध्ये 90 ते 95% लोकांमध्ये ह्या व्याधीचं ट्रीटमेंट हे नॉन ऑपरेशन किंवा गुडघ्याचं ऑपरेशन न करता येते. त्याच्यामध्ये बरेचसे ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत जे मी तुम्हाला सबसिक्वेंटली किंवा पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे. ऑपरेशन हे सुद्धा लागू शकते. अगदीच 2 किंवा 5% लोकांमध्ये गुडघ्याची व्याधी ही एंड स्टेज आर्थरायटिस म्हणजे फार जास्त खराब झाल्यानंतर जिथे गोळ्या औषधांनी किंवा व्यायामांनी किंवा काही अदर ट्रीटमेंट ऑप्शन्सनी फायदा होऊ शकत नाही, तिथे ऑपरेशन हे ट्रीटमेंट ऑप्शन नक्कीच आहे. आपण या व्याधीला घाबरून जाऊ नका. ही जर का व्याधी तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फर्स्ट रिलेटिव्हमध्ये जर का ही आढळली तर त्यांना सांगा की आपल्या
जवळच्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन दाखवा, ह्याचं निदान करून घ्या आणि ह्याला डेफिनेटली ट्रीटमेंट आहे. घाबरून जाण्यासारखं अजिबात पण हा आजार नाहीये. हा योग्य वेळेस योग्य टप्प्यात डायग्नोसिस केल्यास त्याला प्रॉपरपणे आपण ट्रीटमेंट करू शकतो. आणि बरेचसे पेशंट्स माझे असे आहेत की गेले 10 वर्षापासून बिना ऑपरेशनचं व्यवस्थित नियमित सगळ्या प्रिकॉशन्स आणि एक्सरसाइज फॉलो करून या प्रॉब्लेमला ते मात देत आहेत. एंडची गोष्ट, आपल्याला काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील, काही शंका असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये डेफिनेटली कमेंट करा. अजून काही स्पेसिफिक माहिती तुम्हाला हवी असेल, काही प्रश्न असतील की जे मी मिस केले असतील ते तुम्ही मला लिहून पाठवा. त्याच्यावरती प्रत्येक गोष्टीवरती मी उत्तर द्यायचा प्रयत्न नक्कीच करेल. घाबरून जाऊ नका. हा आजार डेफिनेटली व्यवस्थित स्टेजमध्ये प्रिव्हेंट करण्यासारखा आहे आणि झाल्यास ट्रीट करण्यासारखा तर नक्कीच आहे.